दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला त्यानंतर देशभरामध्ये त्याचे पडसाद उमटलेले आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये त्याचे पडसाद उमटलेले आहे। महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी प्रचंड आक्रमक होत आज भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये घोषणाबाजी दिलेली आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून तो दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक देखील या ठिकाणी आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळतात। तर कुठल्याही प्रकारचा राडा होऊ नये म्हणून या ठिकाणी जे मुंबई महानगरपालिकेचे जे सुरक्षा कर्मचारी आहेत ते दोघांच्या मध्ये या ठिकाणी उभा आहेत। तर ही दृश्य आहेत मुंबई महानगरपालिकेमधील। ज्या पद्धतीने अत्याचार झालाय, कधी पण अत्याचार झाल्यानंतर सभागृहात हा आवाज उठणारच। आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हाही अनेकदा असे आवाज उठले। त्या आवाजाला आम्ही सपोर्टिंग वर्तन करून थोडा वेळ आम्ही घोषणाबाजी करून, पण आज हा सभागृह नेता प्रचंड हट्टी आणि जो RSSचा हे बरोबर नाही। आम्ही सांगितलं बाबा घोषणाबाज्या झालेत, हा काय इथल्या नगरसेवकांनी तुमचा धिक्कार नाही केला, तुमचा देशात धिक्कार होतोय। आज देशामध्ये तुमचा थुतू होत आहे आणि तुम्ही आज लोकांना काय सांगताय हे परदेशाचं षडयंत्र आहे। मग निवडून आल्या आल्या परदेशात जाता का? आणि आता परदेशांचं षडयंत्र, जो युवा उठलाय त्या युवाच्या मागण्या ऐका, धर्मेंद्र प्रधानाचा इस्तिफा घ्या, चांगल्या व्यक्तीला बसवा, हे सत्ताधाऱ्यांचं काम असतं। पण सत्ताधारी हे पेटवण्याचं काम करत आहे। आज अख्खा युवा हा दिल्ली ते गल्ली उठलेला आहे। किती लोकांना तुम्ही लाठीचार्ज करणार आहात? किती मुलींच्या मागून दांडा घालणार आहात? तेव्हा तुम्हाला लाडकी बहीण किंवा काय दिसत नाही का? एक कोणतरी मुलगी जिने काहीतरी अंश देशाबद्दल बोलली, आम्ही तिचा धिक्कार करतो त्या मुलीचा। नक्की ती मुलगी आयडेंटिफाय करा, कशावरनं तुमचीच ती मुलगी नव्हती। आता या ठिकाणी घोषणाबाजी आणि दोन्ही नगरसेवक म्हणजे कारण हा सभागृह चालवण्याचं महापौर आणि सभागृह नेत्याचं काम आहे। ह्याच्यामध्ये स्टँडिंग विंडिंग सगळे निघून गेले आहेत। हे लोक हट्टीपणा करतायत। तुमचं म्हणणं आहे इकडून जायचं आहे ह्या जिन्यानी, मी सगळ्यांना बाजूला घेते सांगितलं, मी जबाबदारी घेते, तुम्ही जा। ते पण नाही करत किंवा आम्हाला तिकडून जाऊ द्या तेही नाही करत। म्हणजे हा मुद्दाम दिल्लीचा जोर, जो दांडा घुसून मुलीला मारतायत तो दिसतोय। नेमका आता काय स्टँड असणार? नाही, जो दिल्लीचा आवाज आहे गल्लीपर्यंत तोच असणार। चालू झाली त्याच्या पूर्वी आमचा असं मत होता, काँग्रेस पक्षांचा आमची नेता वर्षाताई गायकवाडचा असा निर्देश होता की आपल्याला निषेध प्रकट करायचा आहे आणि महापालिकामध्ये चर्चा करावी। त्यामध्ये आम्ही असे पोस्टर सगळे नगरसेवकांनी घेतले, हातात घेतले, हात गेले होते। आणि जेव्हा महापौर आली त्याच्यानंतर आम्ही उभा राहिलो आणि आम्ही चर्चेची माग केली। महापौरांनी नकारला। त्यांचं असं मत होता, त्यांचं म्हणणं होता की तुम्ही हे आमचा विषय नाही आहे। आम्ही सांगितलो की जेव्हा तुम्ही बांगलादेशीवर चर्चा करत होते ते पण तुमचा विषय नव्हता, हे तर आमचा विषय आहे। कारण आमचे मुले आहे, आमचे विद्यार्थी आहे, लहान मुली आहे, लहान मुले आहे, त्यांना कशा मारलेला आहे, त्यांचे मुलींचे कपडे फाडलेले आहे, त्यांना मिसबिहेव केला, ते सगळं करून तुमच्या हे गोष्ट आपल्याला चर्चा करायला पडशील। त्यानंतर महापौरांनी नकारला आणि 1 तास त्यांनी कारोबार चालवला। या कारोबारमध्ये विकासकांच्या फायद्याचे काम होते ते केला। आम्ही तासाभर विरोध करत होते आतमध्ये, बाहेर येऊन आम्ही इथे आपल्या मत मांडण्यासाठी मीडियाच्या समोर उभेलेले होते। ते पिछेची घोषणाबाजी आली आणि आम्हाला असं आम्ही बघितलं की BJPचे लोक घोषणाबाजी करत आहे। त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षाचे लोक आणि शिवसेना OBTचे लोक पण आता पण समोर आहे। आमचं असं म्हणणं आहे की तुमने अपराध केलेला आहे आणि सरकारने अपराध केलेला आहे। आम्ही निषेध करत आहोत, तुम्ही गप्प बसून ऐका किंवा तुमच्या काय निर्देशन करा, पण ते समोर उभे राहून असा गंमत करत आहे। आता पण ते चालू आहे, तुम्ही बघूया। आमचा एकच स्टँड आहे, आम्ही या विद्यार्थ्यांच्या, या भारत देशामध्ये राहणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या बाजूने आम्ही त्यांची बाजू मांडतोय। मग ती महानगरपालिका असो किंवा प्रशासन, महानगरपालिका देखील एक महाराष्ट्र सरकारचा एक अंगीकृत संघटना आहे आणि हा आवाज जेव्हा महानगरपालिकेमध्ये उठतो तो हा थेट आवाज दिल्लीपर्यंत पोहोचतो। आणि हेच कारण आहे की आज आम्ही सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांना आम्ही सांगू इच्छितो की हा आंदोलन
आम्ही या विद्यार्थ्यांसाठी केलेला आहे आणि थेट त्यामध्ये तुमचा सहभाग अपेक्षित होता. परंतु तसं न करता आपण दुर्दैवानं आपल्या पक्षाचे नेतृत्व, आपल्या पक्षाच्या घोषणा देऊन या विद्यार्थ्यांचा तुम्ही या सत्ताधाऱ्यांनी जाहीररित्या निषेध केलात, त्याबद्दल या निर्लज्ज सरकारचा या सभागृहामध्ये उपस्थित महायुतीच्या नगरसेवकांचा आम्ही जाहीररित्या निषेध करतो.